अध्याय 1. काळूची अस्वस्थता. प्रॉम्प्ट. एका मोठ्या वृक्षाच्या फांदीवर काळू बसलेला असतो. समोरच्या तळ्यात मोर नाचत असतात. त्यांचे पिसं उन्हात चमकत असतात. काळूच्या मनात विचार येतो, मीही असेच सुंदर दिसायला हवे होते. कथा. जंगलाच्या मध्यभागी एक मोठं तळ होतं. त्या तळ्याच्या बाजूला एक मजबूत वडाचं झाड होतं, जिथे कावळ्यांचा मोठा थवा राहत होता. कावकाव करत सकाळीच झाड हलायला लागायचं. काही कावळे अन्नाच्या शोधात उडायचे, तर काही उन्हात पंख पसरून बसायचे. पण त्या कावळ्यांच्या थव्याचा एक सदस्य मात्र वेगळा होता, काळू. काळूच्या मनात कायम विचारांचं वादळ असायचं. तो इतर कावळ्यांसारखा कधीही निर्धास्त वाटला नाही. सकाळ झाली की सगळे कावळे नेहमीप्रमाणे अन्न शोधायला निघत, पण काळू मात्र एका उंच फांदीवर बसून तळ्याकडे टक लावून बघत राहायचा. समोरच्या तळ्यात काही सुंदर मोर खेळत होते. त्यांची तेजस्वी निळी, हिरवी पिसं सूर्यप्रकाशात चमकत होती. जणू काही निसर्गाने स्वतः मेहनत घेऊन रंग भरले होते. जेव्हा कधी एखादा मोर आपलं पिसार उघडायचा, तेव्हा संपूर्ण तळ त्या रंगांनी उजळून जायचं. काळूने त्याच्या काळ्या पिसांकडे पाहिलं. त्याला वाटलं, मी इतका साधा आणि निष्प्रभ का? त्याच्या मनात पहिल्यांदा असंतोषाचं एक लहानसं बी पेरलं गेलं. अध्याय 2. तुलना आणि न्यूनगंड. प्रॉम्प्ट. रात्री कावळ्यांचा थवा गाढ झोपलेला असतो, पण काळू एका पानावर आपलं प्रतिबिंब पाहत असतो. त्याला त्या अंधारातही आपली निरुत्साही छाया दिसते. त्याच्या मनात विचार येतो, जर मी बदललो तर? जर मीही मोरासारखा दिसायला लागलो तर? कथा. रात्रीची वेळ. चंद्र झाडांच्या फांद्यांतून डोकावत होता. बाकी सगळे कावळे गाढ झोपले होते, पण काळूच्या डोळ्यांत झोप नव्हती. तो हळूच झाडावरून उतरला आणि तळ्याकडे गेला. तळ्याच्या पाण्यात त्याने स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं. काळा रंग. चुकूनही त्यात कुठेही चमक नव्हती. त्याने डोळे मिटले आणि मोरांच्या चमकदार रंगांची कल्पना केली. निळ्या आणि हिरव्या छटा, चकचकीत पिसं, डौलदार चाल. जर मीही तसाच दिसलो, तर मीही सुंदर होईन ना? पण लगेच दुसरा विचार डोक्यात आला. मी कावळाच आहे. माझ्या नशिबात हीच ओळख आहे. तो निराश झाला, पण आता त्या कल्पनेनं त्याला सोडायचं ठरवलं नव्हतं. त्याला वाटत राहिलं, कदाचित मी बदलू शकतो. कदाचित मीही सुंदर दिसू शकतो. अध्याय 3. पहिली संधी. प्रॉम्प्ट. एका सकाळी जंगलाच्या वाटेवर काळूला काही मोरांची गळालेली पिसं सापडतात. त्याला क्षणभर काही सुचत नाही, पण मग एक कल्पना त्याच्या मनात चमकते, जर मी ही पिसं माझ्या शरीरावर चिकटवली, तर मीही मोरासारखा दिसेन. कथा. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नेहमीप्रमाणे झाडाच्या फांदीवर बसून विचार करत होता. तेवढ्यात काही मोरांची गळालेली पिसं वाऱ्यावर उडत येताना त्याला दिसली. तो पटकन खाली उतरला आणि एक पिसं गोळा करू लागला. त्या पिसांची चमक त्याच्या डोळ्यांत पडत होती. त्याला एक कल्पना सुचली, जर मी ही पिसं माझ्या शरीरावर चिकटवली, तर मीही मोरासारखा दिसेन. त्याने त्या पिसांना आपल्या शरीरावर चिकटवायला सुरुवात केली. काही त्याने चोचीत धरून पंखांवर लावली, काही शेपटीला चिकटवली. तो एकदम उत्साही झाला. त्याने तळ्याकडे धाव घेतली आणि स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं. आता तो एकदम वेगळा दिसत होता. मी बदललो. मी आता मोरासारखा दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा समाधान दिसत होतं. अध्याय 4. मोरांच्या जगात प्रवेश. प्रॉम्प्ट. काळू मोरांच्या झुंडीच्या दिशेने चालत जातो. त्याला वाटतं, आता मी त्यांच्यात सहज मिसळेन. पण जसजसा तो जवळ जातो, तसतसा एका अनुभवी मोराचा त्याच्याकडे संशयाने पाहणारा कटाक्ष त्याच्या छातीत धडकी भरवतो. कथा. पिसं लावून तो मोरांच्या दिशेने चालू लागला. त्याला विश्वास होता की आता त्याला कोणीही ओळखणार नाही. त्याने मोरांच्या समूहात प्रवेश केला. काही मोरांनी त्याच्याकडे पाहिलं, पण लगेच दुर्लक्ष केलं. त्याच्या आत एक आनंदाची लहर पसरली. मी आता त्यांच्यात मिसळलो. पण काही वेळाने एका मोठ्या, अनुभवी मोराने त्याच्याकडे पाहिलं. त्याचा कटाक्ष धारदार होता. तो हळूहळू काळूकडे पुढे आला. तू कोण आहेस? त्याने विचारले. काळूचा गळा कोरडा पडला. त्याला काय उत्तर द्यावं कळेना. अध्याय 5. सत्याचा पर्दाफाश. प्रॉम्प्ट. अचानक एक मोठा वारा सुटतो आणि काळूच्या शरीरावरची काही पिसं उडून जातात. मोरांचा थवा थक्क होतो. एका क्षणातच काळूचं खोटं रूप उघड होतं. कथा. तेवढ्यात जोराचा वारा सुटला. काळूने आपल्या पिसांना घट धरून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण काही निळसर, हिरवी पिसं उडून गेली. त्याच क्षणी सगळ्या मोरांनी त्याच्याकडे पाहिलं. एका क्षणातच त्याचं खोटं रूप उघड झालं. मोरांमध्ये कुजबूज सुरू झाली. काही जण हसायला लागले, काही जण संतापले. हा कावळा आहे. एक मोर पुढे आला आणि त्याला विचारलं, तू आमच्यासारखा बनण्याचा प्रयत्न का केलास? काळूला काहीच सुचत नव्हतं.
त्याच्या मनात फक्त एकच विचार होता, मी कोण आहे? पुढे चालू. ही कथा पुढे खूप विस्तृत आणि उत्कंठावर्धक होईल. प्रत्येक ओळ वाचताना तुम्हाला रोमांच आणि विचार करायला लावणारे क्षण येतील. मी पुढचे अधिक मोठे आणि रंजक अध्याय लिहित आहे.